करणार आहे. दोघी मैत्रिणी आहे, एक खूप हुशार आहे आणि एक अशीच खट्याळ आहे. बघा आता. अनघा, ए अनघा, अगं काय कुठे चाललीस? तू कशी काय ग इथे? अगं क्लास आहे ना, क्लास आहे ना. चल ना, तू चलत नाहीयेस? अनघा तू फार दांड्या मारायला लागलीस हा आता. एक जाऊ दे ग. जाऊ दे काय अगं, चल ना ग. ए नाही ग, मला नाही यायचं क्लास, मला खूप आज अर्जंट काम आहे. अगं 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 बघू बघू हे घड्याळ नवीन 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 दिसतंय. हो. अरे कोणी आईने घेऊन दिलं का? आईने काय ग तू सारखी आईने दिली का बाबाने दिली का? असं का तसं का? अगं पण दिलं कोणी? किती छान आहे, इम्पोर्टेड आहे. छान ड्रेस पण छान आहे. एकदम मस्त छान तयार पण झाली. आता जाऊ दे ना, मला जायचंय बाहेर. हे असं- तू जा ना क्लासला जा. सर मला विचारतात तुझी मैत्रीण नाही आली का? चल ना तू. जाऊ दे ग अर्चना, मला नाही यायचं पण क्लासला. जायचं कुठे तुला? काय तू एवढी मागे लागली ग माझ्या? हं? अगं मला सांगायला पाहिजे ना, कारण तू कुठे चालली? मला जायचं त्याला भेटाय. तोच का आपल्या वर्गातला? अगं किती छान आहे, मस्त मोटरसायकलवर येतो. अगं तो मोटरसायकलवर येतो म्हणून तुला आवडतो? ऐका, ऐकू नाही येणार आहे. म्हणून आवडतो? अगं असं नाही, बघ त्यांनी मला किती छान छान गिफ्ट दिले अर्चना. हे बघ मी त्याचा अनुभव ऐकलाय हा. तुला मी जळते अर्चना. तू जा बरं क्लासला. मी आईला सांगितलं का तू जाणार आहे? अगं आई सांगतं का या गोष्टी? सांग बरं मला तू. तू ना अनघा अजिबात ऐकत नाही बाई. आता काय करू? जाऊ दे, मी तर चालले क्लासला. जा मला जा, आता जा, परीक्षा जा, आहे. लवकर जा. झाला नाही पुढचा. आता तीच एका मुलाच्या रोल मध्ये येणार आहे. आमच्याकडे टीम नाही, आम्ही तिघीच दोघीच आहोत ना. आली आहे मोटरसायकलचा आवाज. मला काही हिच्यासारखा येत नाही. आमची ही मैत्रीण ना खूप शांत आहे, ती रागवत पण नाही फार. तिला रागवता खोटं पण रागवता येत नाही. अरे वा अनघा, मस्त. काय छान तयार झाली. हो ना? मी दिलेलं घातलं. हो हो हो, घड्याळ घड्याळ. तू वाढदिवसाला दिलं होतंस ना? ते मस्त आहे. आणि काय उशीर का झाला तुला? सॉरी, काही अर्चना रस्त्यात भेटली, मी तिला कटवत आले बघ. हे बघ, मी तुला फोन दिलाय ना आता. माझा फोन घ्यायसाठी फोन दिलाय हा. आणि तू तो फोन घेत नाही म्हणजे काय? ते एखाद वेळेस होता अरे तो दुसऱ्याचा फोन, एवढं काय त्याच्यामध्ये. पण आता ना मी तुला सांगतो तसं कर. माझा बर्थडे आहे ना उद्या. हो, मग कुठे जायचं आपण? आपण सगळ्यांना घेऊन जाऊयात का? काय तू बावळट आहे का जरा? आपण दोघच जाऊ ना. कुठे? हे बघ, मला असं वाटतं दौलताबादला जायचं. दोघच ना. दोघच नको तर काय? बर्थडे माझा, गिफ्ट मी देणार, पार्टी मी देणार, मोबाईल घेतला, घड्याळ घेतलं आणि येणार नाही म्हणजे काय? जाऊ दे, ती सुनीता पण म्हणते तू चांगला दिसतो. बर जाऊया. हा, बरोबर वेळेला तयार राहायचं आणि बरोबर आपण जाऊया दोघ जण. चालेल? आता ते फर्स्ट पार्ट का? तू सांग त्याच्यात. आता काही दिवसानंतर पुन्हा त्या म्हणजे ती मैत्रिणी तर रोजच भेटत असतात, पण आता हे कसं आहे, हे फक्त उदाहरण दाखल झालंय. असं नाही याच्यामध्ये की फक्त मुलींनाच असे प्रश्न येतात, मुलांना येत नाही. पण आता आम्ही मुली बायका असल्यामुळे मुलींचे उदाहरण करून दाखवतो. अनघा, अगं काय कुठेस तू? ती परीक्षा पण दिली नाही, काही नाही. काय हे सगळं? आणि अशी काय आता काय बसलीयस आपली अशी? अभ्यास नाही, काहीच नाही. मी तुला म्हणत होते बर का. आणि तू काय असं वेगळीच दिसतीयस अगं. वेगळी म्हणजे? वेगळी वाटते मला तू. जरा जाड झाली ना. आणि काय दाखवलं का तू? डॉक्टर विक्टर काही केलं की नाही? नाही ग, काही नाही. मला कुठे जावंसं वाटत नाही, काही करावंसं वाटत नाही. कंटाळा आलाय खूप. आता काय ते कुठे गेला तुझा हिरो? कशाचं ग, तो नाहीच आहे. किती दिवस झाले त्याला फोन्स करायचा ट्राय करतेय, पण तो त्याचा फॉर्मच लागत नाही. काय करू मी आता? सांगत होते ना तुला मी की विश्वास ठेवू हो, नको. हो.
खरंच का आहे. आईला सांगितलं? आईला कशी सांगू अर्चना, आता कुठल्या तोंडाने सांगू आईला? सांग मला तू. पण आता इतकी मोठी समस्या आहे, त्याचा फोन लागत नाही म्हणतीयेस, तुला बरं वाटत नाहीये, मग आपल्याला नको का सांगायला आईला? तू काही सांग. प्रयत्न करतेस का? मी तर केला ग त्याच्या मित्राला फोन, म्हणून तर मी आले तुझ्याकडे. तो त्याचा काय म्हणतो? तो मित्र म्हणे की तो हॉस्पिटलला ऍडमिट आहे, काय झालं त्याला? हरिद्वारला ऍडमिट आहे, आणि त्याला तो पॉझिटिव्ह निघाला असं सांगितलंय त्यांनी. हो? हो, आणि म्हणून तर मी आले तुझ्याकडे की तो आता तुझ्या संपर्कात तरी आहे की नाही. म्हणली का? आता ते तर काय आपल्याला डॉक्टरकडे गेल्याशिवाय कळणार नाही. पण मी तुला सावध करत होते अर्चना, हे त्याच्यामुळे. आपण दवाखान्यात जाऊया. हो, मी येते, पण आता आईला घेऊन जाईल. आणि आई, तू सांगशील का आईला? मी आईला सगळं सांगेल, तू काळजी करू नको, सगळं आहे. पण आता आपण जाऊ. हं? कळालं ना? हॅलो. आता फक्त एकच वाक्य सांगते की ह्या घटना मुलींबरोबर घडतात तशा मुलांबरोबरही घडतात. आमच्याकडे अशा पण केसेस येतात की जिथे मुली सुद्धा मुलांना हॅरस करतात. तर